हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी आणि तिचे बाबा हॉलच्या बाहेर येऊन उभं राहतात. स्वानंदी समरला फोन करते आणि बोलते की अहो, आम्ही इथे आलो आहे, पण इथे महेश काळेंचा प्रोग्राम आहे असं दिसतंय. तेव्हा समर बोलतो, काय तुम्ही हॉलच्या बाहेर येऊन थांबला आहेत? बरं बरं थांबा, तिथेच मी आलो. तेव्हा स्वानंदी तिच्या बाबांना बोलते की येता येते. तेवढ्यात तिथे समर येतो. समर आल्यावर बोलतो की या ना बाबा, या स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की तिथं महेश काळेंचा प्रोग्राम आहे. जावई बापू, तुम्हाला माहिती आहे का, महेश काळे हे माझे खूप आवडते आहेत आणि इथे प्रोग्राम आहे आणि योगायोग पण बघा ना. मला असं वाटते की त्या निमित्ताने मला त्यांना बघावं. मी लांबून बघेल, तसं काही होत असेल तर. तेव्हा समर बोलतो की आतमध्ये या, मग बोलूया आपण. तेव्हा समर आतमध्ये त्यांना घेऊन जातो. तेव्हा स्वानंदीच्या बाबांना सगळे हॅपी बड्डे विश करत असतात. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की जावई बापू एवढं कशाला करायचं. तेव्हा समोर बोलतो की अहो, तुमचा आज वाढदिवस आहे ना. तेव्हा स्वानंदीला एकदमच आश्चर्यचकित वाटत असतं की समर केवढं करतो आहे. तेवढ्यात स्वानंदी बोलते की अहो, किती केलं तुम्ही बाबांसाठी. तेव्हा समोर बोलतो की हे तर काहीच नाही. तेव्हा ते एकदम शॉक होतात की अजून काय. तेवढ्यात महेशची एंट्री होते. तेव्हा स्वानंदीचे बाबा ते खूप जास्त खुश होतात महेशला बघून. तेव्हा महेश सगळ्यांना हात जोडत असतो, सगळ्यांना नमस्कार करत असतो. तेवढ्यात समरकडे महेश येतो आणि महेश आणि समर एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा समर महेशला ओळख करून देतो. महेशही आजींनाही तब्येत विचारत असतो. स्वानंदी एकदम शॉक असते की हे एवढं ओळखतात कसं. तेव्हा समर बोलतो की महेश, ह्या मिसेस, थोडा अडखळतच बोलतो की ह्या मिसेस स्वानंदी राजवाडे, हे त्यांचे बाबा, त्यांचा आज वाढदिवस आहे. महेशही त्यांना हॅपी बड्डे विश करतो. तेव्हा एवढं सगळं बघून स्वानंदीचे बाबा बोलत असतात की नंदू, मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच नाही आहे अगं. महेश काळे चक्क ते माझ्या पुढ्यात उभे आहेत म्हणून. ते खूप महेश काळेंचं कौतुक करत असतात. तेवढ्यात महेश काळे बोलतो की तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, ज्येष्ठ आहात, तुम्ही माझ्याशी असं बोलू नका आवाजावं. तेव्हा स्वानंदीचे बाबा पुन्हा करत असतात की तुमची कला, अहो तुमच्या कलेपुढे आम्ही काहीच नाही आहे, तुमच्या कलेला मान देतो आहे मी. तेव्हा त्यांचं गप्पा होत असतात. तेव्हा महेश काळे बोलत असतो की आता माझ्या गाण्यातनं तुम्हाला माझी कला बघायला भेटेल. तेव्हा स्वानंदी ही गालाला हात लावते. तेव्हा समर बोलतो की कसं वाटलं सरप्राईज. तेव्हा स्वानंदी बोलते की मला विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा समर सांगत असतो की हो, मला आत्ता तुमच्याकडनं कळालं ना की बाबांना आणि तुम्हाला महेश काळेंचे गाणेही खूप आवडतात. आणि बाबांच्या आवडत्या गाण्यांची लिस्टही मी स्वानंदी मॅडमच्या वहीत बघितली होती. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही माझी वही वाचली. तेव्हा समर बोलतो की नाही, वही नाही वाचली, पण तुम्ही मला दाखवत होतात ना, तेव्हा तुमच्या त्या वहीतल्या पानांवर माझी नजर गेली. तेव्हा स्वानंदी बोलते की पण तुम्ही इतकं कसं काय जमवलं, म्हणजे महेश काळे हे इंडियात नसतात ना मग. तेव्हा समर बोलतो की अगदी सोपं आहे. महेशची आणि माझी खूप जुनी, खूप अशी घट्ट मैत्री आहे आणि त्याचे टूर चालू होते आणि मला त्यात कळालंही होतं की तुम्हाला महेश काळे खूप आवडतो. त्याची गाणी तुम्हाला खूप आवडतात. मग मी महेशला फोन केला आणि त्याला म्हटलं की ये इथे, सोपं आहे अगदी. तेव्हा स्वानंदी बोलते की मला सुचतच नाही की मी काय बोलावं. तेव्हा समर बोलतो काहीही बोलू नका, तुमचं स्वप्न पूर्ण होतं आहे ना महेश काळे यांना भेटायचं. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अहो, मला तर वाटलं होतं या जन्मातही पूर्ण होतं की नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण केलं. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की तेही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. तेव्हा समर बोलतो की तुम्ही आनंदी आहात ना बाबा, मग तुमच्या आनंदातचही सगळं काही आलं, त्यातच मला सगळं मिळालं. तेव्हा आता प्रोग्राम सुरू होणार असतो. निकिता अँकरिंग करत असते. तेव्हा निकिता बोलत असते की आपल्या सगळ्यांचे लाडके स्वानंदीचे बाबा, नेहमी हसतमुख असणारे, चेहऱ्यावर नेहमी हसू असणारे स्वानंदीच्या बाबांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला महेश काळेंच्या गाण्यांची मैफिल होणार आहे. म्हणजे वाढदिवस आहे हे आहेच, पण हे सरप्राईज आहे बरं का, महेश काळे आले ते. तेव्हा आज महेश काळेंच्या गाण्याने स्वानंदीच्या बाबांना आवडत्या गाण्याने महेश काळेंच्या गाण्याची सुरुवात होणार आहे. अशा प्रकारे महेश काळेंचं गाणं सुरू होतं. महेश काळे स्वानंदीच्या बाबांचं आवडतं गाणं बोलत असतात.
तेव्हा जेव्हापासून महेश काळेंचं गाणं सुरू होतं तेव्हा स्वानंदीचे बाबा आतमधून खूप खुश असतात. स्वानंदीचंही सारखं लक्ष तिच्या बाबांकडे, तिच्या बाबांच्या एक्सप्रेशनकडे आणि समरकडे असतं. इकडे अर्पिता, अंशू तोंड वाकडं करत असतात, मल्लिकाही तोंड वाकडं करत असते. पण स्वानंदीचे बाबा पूर्णपणे गाण्यामध्ये दंगून गेलेले असतात. त्यांच्या डोळ्यात पाणी असतं, इतकं ते त्या गाण्यामध्ये मंत्रमुग्ध झालेले असतात. तेव्हा सगळ्यांना खूप आनंद होत असतो. स्वानंदीची बहीण सुश, रोहन आणि आधिरालाही खूप आनंद होत असतो. आजी ही मंत्रमुग्ध झालेली असते आणि अशा प्रकारे ते पूर्णपणे सगळे त्यांचं गाणं ऐकण्यात मंत्रमुग्ध झालेले असतात. आणि गाणं संपल्यावरच टाळ्यांचा गडगडाट होतो. स्वानंदी समरकडेही बघते, समर स्माईल करतो. स्वानंदीच्या बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत असते. स्वानंदीचे बाबा ही खूप जास्त खुश असतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. असेच एपिसोडचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच माझं सिरियल कट्टा या चॅनलवर तुला जपणार आहे ही सिरियल बघण्यासाठी त्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप अनमोल आहे. थँक्यू सो मच.